मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे आपल्याला दिसतं तसं सरळ सोट नसतं। इथं प्रत्येक हालचालीमागे एक वेगळा डाव लपलेला असतो। आजचा आपला विषय छगन भुजबळांचा शरद पवारांवर प्रहार। भुजबळ साहेब हे राजकारणातले जुने खेळाडू। त्यांचं नाव घेतलं की गमतीशीर भाषणं, चिमटे काढणारे वाक्य, शेरोशायरी आणि कधीतर सगळ्यांना चकित करणारे स्फोटक आरोप हे पॅकेज डोळ्यासमोर येतं। पण नागपूरमध्ये त्यांनी टाकलेला बॉम्ब, शरद पवारांवर थेट आरोप, यामुळे सगळेच थक्क झाले। नेमके छगन भुजबळ काय म्हणाले? अंतरवली सराठी गावात जेव्हा मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला त्यामागे पवार साहेब आणि त्यांचे आमदार होते। आता मित्रांनो, शरद पवार म्हणजे राजकारणातला बाप माणूस। त्यांच्यावर असा थेट आरोप करणं म्हणजे सरळ सिंहाच्या गुहेत जाऊन गुरगुरणं। मग भुजबळांनी एवढा धोका का पत्करला? चला आधी थोडं भूतकाळात फेरफटका मारूया। छगन भुजबळांनी राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली। त्या काळात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वर्चस्व। भुजबळ हे शिवसेनेचे तेजस्वी नेते, पण पक्षातल्या काही गोष्टींवरून नाराजी वाढली। त्यावेळी एक मोठं राजकीय इंजिन शरद पवार यांनी भुजबळांना खऱ्या अर्थानं हात दिला। या गाडीत बसा, पुढे तुमच्यासाठी भरपूर संधी आहे, असा संदेश शरद पवारांनी दिला असं सांगितलं जातं। भुजबळांनी शिवसेनेतून बंड केलं आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मंत्रिपद, उपमुख्यमंत्रीपद आणि आपल्या मुलाला, पुतण्याला राजकारणात संधी। पवारांनी या सगळ्यात मोलाचा हातभार लावला। म्हणजे पवार भुजबळ नातं हे राजकारणातल्या गुरु शिष्यासारखं होतं। मग इतकं चांगलं नातं असूनही भुजबळ एवढे का चिडले? मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे आरक्षणाचा वाद। मराठा समाज म्हणतोय आम्हालाही आरक्षण द्या, तर ओबीसी म्हणतात आमचं आरक्षण घेऊ नका। छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचा मुख्य चेहरा आहे। समता परिषद नावाची त्यांची स्वतःची संघटना आहे, ती ओबीसींच्या हक्कासाठी नेहमी आघाडीवर असते। नागपूरमध्ये नुकताच एक मेळावा झाला, तिथं भुजबळांनी सरकारनं काढलेल्या एका GR जोरदार टीका केली। ते म्हणाले, ओबीसींच्या हक्कावर कुणी गदा आणली तर आम्ही शांत बसणार नाही। इथपर्यंत सगळं ठीक, पण मग त्यांनी अचानक शरद पवारांवर बोट ठेवलं। कारण काय? ओबीसींच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक मंत्रिमंडळ उपसमिती तयार केली। पवार साहेबांनी त्या समितीवर टीका केली। एका समाजासाठी समिती काढली आणि त्या समाजाचे सगळे नेते त्यात घातले तर सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होईल। भुजबळांचं म्हणणं होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी समिती काढली, तेव्हा सगळे सदस्य मराठा होते, त्यावेळी शरद पवार गप्प होते। मग आता ओबीसींसाठी समिती आली तर पवारांना त्रास का? हा मुद्दा भुजबळांना चांगलाच टोचला आणि तिथून त्यांचा राग स्फोटक झाला। भुजबळांनी मराठा आरक्षण आंदोलनातील अंतरवली सराठी प्रकरण पुन्हा एकदा बाहेर काढलं। पोलिसांच्या लाठी हल्ल्यामागं पवार आणि त्यांच्या 2 आमदारांचा हात असल्याचा आरोप करून त्यांनी पवारांवर थेट हल्ला केला। राजकारणात अशी वाक्य सहसा उच्चारली जात नाही। विशेषतः ज्यांनी तुम्हाला उचलून पुढे नेलं त्या नेत्यावर आरोप करताना खूप विचार केला जातो। म्हणजे भुजबळांचा राग फक्त वैचारिक नव्हता, त्यामागं मोठं गणित होतं। 2014 नंतरचं राजकारण लक्षात ठेवा। जे नेते पवारांवर प्रहार करतात ते नंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झोकताना दिसतात। भुजबळांना काही काळ मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं होतं। त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात आणताना फडणवीस यांनी मध्यस्थी केली असं राजकीय वर्तुळात सांगितलं जातं। नागपुरात ओबीसी मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं, ही गोष्टही काहीतरी सांगते। म्हणजेच भुजबळांनी पवारांवर आरोप करून एकाच वेळी 2 शिकार केल्या। ओबीसी समाजाच्या भावनांना हात घातला आणि फडणवीस यांच्याकडे प्लस पॉईंट्स मिळवले। छगन भुजबळांचं राजकारण नेहमीच रंगीबेरंगी राहिलंय। ते भाषण करताना स्टेजवरून लोकांना हसवतात, टाळ्या मिळवतात, पण मध्येच एखादं स्फोटक वाक्य टाकतात ज्यामुळे माध्यमं तिथंच धावतात। नागपूरमध्येही हेच झालं। त्यांनी आधी ओबीसींसाठी भावना उभ्या केल्या, मग पवारांवर थेट हल्लाबोल केला। सगळं काही ठरवून केलेलं दिसलं। भुजबळांचा पवारांवरील हा हल्ला म्हणजे ओबीसी मराठा आरक्षणाच्या लढाईतलं नवीन प्रकरण आहे। पवार साहेब अजून प्रतिसाद देत नाहीत, ते थांबा, योग्य वेळी बोलेल असा राजकीय शहाणपणा दाखवतायत। पण मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण कधीही झोपलेलं नसतं। उद्या कोणता डाव उघडेल, कोणती नवी जुळवाजुळव होईल सांगता येत नाही। मित्रांनो, ही होती कहाणी भुजबळांची पवारांवर तोफ। हे फक्त आरोप नव्हेत, हे आहेत महाराष्ट्राच्या सत्तेच्या पाटावर खेळलेलं अजून एक चतुर पाऊल। आपण राजकारण समजून घ्यायचं, कोण कुठं उभा आहे, कोणाचा हात कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाचा हात ओढतोय, हे सगळं आपल्यासाठी महत्त्वाचं। मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली पुढची गोष्ट ऐकायची असेल तर आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।